नमस्कार मित्रांनो, दिव्यांग बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। मित्रांनो, दिव्यांगांना वेगवेगळ्या योजनेमार्फत लाभ मिळत असतात, अनुदाने असतात, योजना असतात, ज्यातून दिव्यांगांचे सक्षमीकरण केले जाते। मग आता 1997च्या GR नुसार फक्त 7 दिव्यांग प्रवर्ग हे विविध योजनांसाठी पात्र होते, परंतु आता श्री तुकाराम मुंडे साहेब यांनी महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे आणि दिव्यांगाच्या 21 प्रवर्गांना या योजनेसाठी अनुदानांसाठी पात्र केलेले आहे। त्यामुळे आता अनेक दिव्यांग हे या योजनेसाठी पात्र होणार आहे। मित्रांनो, सन 2016चा जो कायदा आहे, दिव्यांग कायदा, त्याच्यानुसार आता हा निर्णय घेण्यात आलेला आहे। कोणकोणत्या दिव्यांग प्रवर्गांना हा लाभ मिळणार आहे, कोणकोणत्या योजनांचा लाभ दिला जातो, यासाठी अटी काय आहेत याविषयी सविस्तरपणे माहिती आपण बघणार आहोत। तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मित्रांनो, महाराष्ट्रातील दिव्यांग सक्षमीकरणाच्या प्रवासात एक ऐतिहासिक वळण आले आहे। दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016ची कडक अंमलबजावणी करत आता राज्यातील सर्व 21 प्रवर्गातील दिव्यांग व्यक्तींना शासनाच्या विविध योजना, सवलती आणि अनुदानासाठी पात्र ठरवण्यात आले आहे। दिव्यांग सक्षमीकरण विभागाचे सचिव तुकाराम मुंडे यांनी याबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे, निर्णयाची घोषणा केली आहे आणि त्या संदर्भातला GR सुद्धा आलेला आहे। मित्रांनो, आता या 21 प्रवर्गांचा या ठिकाणी समावेश झालेला आहे। पण खालीलप्रमाणे या 21 प्रकारचे जे दिव्यांग बांधव आहेत ते विविध योजनांसाठी, अनुदानांसाठी, सवलतींसाठी पात्र राहणार आहे। त्यामध्ये आहे शारीरिक अस्थिव्यंग, कुष्ठरोग मुक्त, मेंदूंचा पक्षाघात, शारीरिक वाढ खुंटणे, स्नायूंची विकृती, आम्ल हल्ला पीडित, तसेच दृष्टी व श्रवण, पूर्णतः अंधत्व, अंशतः अंध, कर्णबधिरता, वाचा व भाषादोष असणे, तसेच बौद्धिक अक्षमता, विशिष्ट अध्ययन अक्षमता, स्वमग्नता, मानसिक आजार, मल्टिपल स्क्लेरोसिस, पार्किन्सन्स, हिमोफिलिया, थॅलेसेमिया, सिकल्स मज्जासंस्थेचे तीव्र आजार आणि बहुविकलांग, अशा प्रकारचे हे 21 प्रकारचे जे दिव्यांग आहेत, या सर्व दिव्यांग प्रवर्गातील लाभार्थ्यांना विविध योजनांचा, सवलतींचा आणि अनुदानाचा लाभ मिळणार आहे। त्यासाठी ते पात्र राहणार आहे। मग या योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर काय अटी आहेत, तर UDID कार्ड अनिवार्य असणे गरजेचे आहे। म्हणजे सक्षम प्राधिकरणाने प्रमाणित केलेले किमान 40% किंवा त्यापेक्षा जास्त दिव्यांगत्वाचे वैश्विक दिव्यांग ओळखपत्र म्हणजेच UDID असणे आवश्यक आहे। कायमस्वरूपी प्रमाणपत्र, हा लाभ केवळ कायमस्वरूपी दिव्यांगत्व प्रमाणपत्र असलेल्या व्यक्तींनाच मिळेल। तात्पुरत्या प्रमाणपत्र धारकांना हा लाभ घेता येणार नाही। म्हणजे ज्या दिव्यांग बांधवांकडे टेम्पररी दिव्यांग प्रमाणपत्र असेल त्यांना हा लाभ मिळणार नाही। मग कोणकोणते लाभ मिळतात, तर घरकुल आणि गृहनिर्माण योजना असतात, शिक्षण आणि उच्च शिक्षणासाठी विविध शिष्यवृत्ती असतात, स्वयंरोजगारासाठीचे बीज भांडवल आणि आर्थिक सहाय्य, दिव्यांग विवाह योजना आणि साधने, उपकरणांसाठी मदत, अशा प्रकारच्या विविध योजना राबवल्या जातात। त्यासाठी सर्व दिव्यांग बांधवांना या ठिकाणी मदत केली जाते। मित्रांनो, हा निर्णय सर्व महानगरपालिका, जिल्हा परिषदा आणि शासकीय निमशासकीय संस्थांना बंधनकारक करण्यात आला आहे। त्यामुळे राज्यातील लाखो दिव्यांग बांधवांना मुख्य प्रवाहात येण्यासाठी मोठी मदत होणार आहे। या संदर्भात या GR मध्ये सविस्तरपणे माहिती दिलेली आहे। स्वतः तुकाराम मुंडे साहेबांनी हा GR काढलेला आहे। मित्रांनो, अशा प्रकारे आता दिव्यांग बांधवांसाठी ही अतिशय आनंदाची बातमी आहे। आपल्या घरातील नातेवाईक असतील, मित्र असतील आणि जर ते या प्रकारचे दिव्यांग बांधव असतील तर त्यांनी UDID कार्ड काढून घेण्यास सांगावे आणि ज्या काही नवीन योजना येणार आहेत आणि चालू योजना आहेत त्यांचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरत आहेत तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ मात्र नक्की पोहोचवा, म्हणजे त्यांना या योजनांचा लाभ घेता येईल। तर मित्रांनो, अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।